पन्हाळा तालुक्यातील सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या डॉक्टर स्वाती दीपक पाटील या निवडणूक लढवत आहेत. सातवे पंचायत समिती मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाजीराव अशोक पाटील आणि माले पंचायत समिती मतदारसंघातून भाजपच्या अलका तानाजी पाटील निवडणूक लढवत आहेत. या सर्व उमेदवारांच्या प्रचारासाठी पन्हाळा तालुक्यातील माले इथं प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेदरम्यान भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ या सभेसाठी उपस्थित होत्या. सभेत बोलताना चित्रा वाघ यांनी डॉक्टर स्वाती पाटील या आरोग्य सेवेबरोबरच समाजसेवेचं व्रत घेऊन निवडणूक लढवत आहेत. त्यांनी 3 वर्षांपासून मतदारसंघात संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले असून या उपक्रमांच्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतलाय. या सेवा कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदार डॉक्टर स्वाती पाटील यांच्यासह पंचायत समितीचे उमेदवार बाजीराव पाटील आणि अलका पाटील यांना विजयी करतील असा विश्वास चित्रा वाघ यांनी व्यक्त केला. उमेदवार डॉक्टर स्वाती पाटील यांनी आपण जाहीरनामा नव्हे तर कर्तव्यनामा प्रसिद्ध करत मतदारसंघातील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याबरोबरच युवकांसाठी क्रीडांगण, महिलांसाठी सार्वजनिक शौचालयांची सुविधा उपलब्ध करून देण्यासह येणाऱ्या काळात महिलांसह तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. या प्रचार सभेदरम्यान माले पंचायत समितीच्या उमेदवार अलका पाटील यांनी मी मालेगावची लेक असून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन केलं. भाजपचे तालुकाध्यक्ष अमरसिंह भोसले यांच्यासह सुरेश बेनाडे यांनी डॉक्टर स्वाती पाटील विकासकामांच्या जोरावर विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. या प्रचार सभेला डॉक्टर दीपक पाटील, जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, बाजीराव पाटील यांच्यासह माले आणि परिसरातील मतदार उपस्थित होते. या सभेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.